स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज आपण बनवतो मैद्याची खुसखुशीत बिस्किटासारखी मऊ अशी शंकरपाळी। बनवायला अतिशय साधी सोपी आहे, कोणालाही पहिल्याच प्रयत्नामध्ये नक्की जमेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपण बनवूया शंकरपाळी। तर दिवाळीचा फराळ बनवायचं म्हटलं की कोणताही पदार्थ बनवताना गोडाने सुरुवात करावी। तर इथे मी सुद्धा पहिल्यांदा गोड पदार्थ शंकरपाळीचाच बनवते। तर तुम्हाला इथे मी अर्धा किलो मैद्याची अचूक प्रमाणासह ही शंकरपाळीची रेसिपी दाखवणार आहे। तर वाटीने सुद्धा मोजून दाखवणार आहे, अतिशय योग्य प्रमाण आहे आणि ही डबल नाही तर टिबल फुगते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खूप सारे तुम्हाला टिप्ससुद्धा सांगणार आहे। तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतलाय, चाळून घेतलाय। आता वाटीने मोजून घेऊयात। तर हा 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो मैदा आहे। तर वाटीने आपण मोजून पाहूयात। तर बरोबर या 4 वाट्या भरून मैदा आहे। तर कोणतीही तुम्ही एक वाटी सेट करून ठेवा, त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या। आता मी इथे मीडियम साईजची वाटी घेतली, तर परफेक्ट 4 वाटी मैदा झालेला आहे। तुम्ही लहान घेतली तर आणखी थोडं वाढू शकतो किंवा मोठी घेतली तर 3 वाट्यासुद्धा भरू शकतो। आता त्याच वाटीने इथे मी 1 वाटी बरोबर पिठी साखर घेतली आहे। तर पिठी साखरसुद्धा चाळून घेतली आहे। मैदा आणि पिठी साखर आपल्याला चाळून घ्यायची आहे। त्याच वाटीने मी इथे साधं नॉर्मल दूध घेतलेलं आहे, ते या टोपामध्ये टाकून घेऊयात। तर तापवून थंड केलेलंच हे दूध आहे। आता आपण जी पिठी साखर घेतली आहे ती सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया। तर तुम्हाला समजलं असेल, ज्या वाटीने आपण मैदा घेतला आहे त्याच वाटीने दूध, पिठी साखर घेतलेली आहे। आता हे दोन्ही जिन्नस एकत्र करून आपण गॅसवरती ठेवून फक्त साखर विरघळवून घ्यायची। आपल्याला जी आपण पिठी साखर घेतलेली ती विरघळवून घ्यायची आहे। तर याचा पाक वगैरे करायचा नाही, फक्त पिठी साखर विरघळली की लगेच गॅस बंद करायचं आणि हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे। तर इथे मी पिठी साखर वापरली आहे, तुम्ही साखर वापरली तरीसुद्धा चालेल। तुम्हाला आणखीन गोड हवं असेल तर 2-3 चमचे पिठी साखर वाढवू शकतात। आता त्याच वाटीने मी इथे पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे। याच्याऐवजी तुम्ही तेल किंवा डालडासुद्धा घेऊ शकतात। तर तूप किंवा डालडा घेताना वितळवून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला योग्य प्रमाण सापडेल। तर इथे आपण मोहन कडकडीत गरम होण्यासाठी ठेवले। मैद्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेऊयात। कोणताही गोडाचा पदार्थ असला की चिमूटभर मीठ टाकायचं, म्हणजे त्याची चव डबल होते, आणखीनच त्या पदार्थाची लज्जत वाढते। तर इथे आता मोहन कडकडीत गरम झाले, तर मोहन चांगलं धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचे आणि गरम गरम असतानाच या मैद्यामध्ये टाकून घ्यायचे। तुम्ही पाहू शकतात असे बबल्स यायला हवेत। असं कडकडीत मोहन घातल्यामुळे शंकरपाळी अतिशय खुसखुशीत अशी बिस्किटासारखी बनते। आता मोहन खूप गरम आहे, तर आपण अगोदर चमच्याने हे सर्व मोहन मिक्स करून घेऊयात। लगेच हात लावायचा नाही, आपल्या हाताला तूप, डालडा जे काही घेतलं असेल ते पोळू शकतं, त्यामुळे अगोदर चमच्याने मिक्स करून घ्यायचे। थोड्या वेळाने नंतर आपण हे हाताने मिक्स करून घेऊयात। तर इथे मी चमच्याने अगोदर मिक्स करून घेतलं। आता हाताला सहन होईल असं झालं की हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। तर इथे तुम्हाला मी खूप महत्त्वाची टिप सांगते, मोहन व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचे। जेवढं व्यवस्थित मोहन पिठाला लागेल तेवढी शंकरपाळी अतिशय उत्कृष्ट बनणार आहे। तर तुम्ही पाहू शकतात मी दोन्ही हाताने हे मोहन अतिशय व्यवस्थित मैद्याला लावून घेते। असं चोळून चोळून लावायचं, म्हणजे प्रत्येक कणाकणाला चांगलं हे मोहन मैद्यामध्ये मिक्स होतं आणि शंकरपाळी तेवढीच भारी बनते। तर इथे थोडासा वेळ द्यायचा, मोहन व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं। कोणताही पदार्थ जर व्यवस्थित बनवायचा म्हटलं परफेक्ट, तर थोडासा वेळ तर द्यावाच लागतो, घाई करायची नाही। मोहन चांगलं चोळून चोळून घ्यायचे, ते प्रत्येक मैद्याच्या कणाकणाला लागायला हवं। चांगलं मिक्स करून हातावर रगडून रगडून हे मोहन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तुम्ही पहा, बनवून अशा पद्धतीने अतिशय मस्त अशी शंकरपाळी बनणार आहे। तर मी इथे 4 ते 5 मिनिट चांगलं हे मोहन पिठामध्ये मिक्स करून घेतले आणि आता आपल्याला मूठ करून पाहायची। तर अशी घट्ट याची मूठ बनायला हवी, तर आपलं परफेक्ट असं मोहन पडलेलं आहे। तर पाहू शकता आपण जी मूठ करून घेतली ते अजिबात मोडत नाही आहे, परफेक्ट घट्ट होते। तुम्ही जर मोहन टाकल्यानंतर अशी मूठ करून पाहायची, जर पटकन ती विरघळली, विस्कटली तर समजायचं की मोहन कमी आहे। मग तुम्ही आणखीन 2-3 चमचे मोहन कडकडीत गरम करून याच्यामध्ये टाकू शकतात। आता आपण जे मिश्रण साखर आणि दुधाचं बनवून घेतले ते पूर्णपणे थंड झाले, तर पूर्ण थंड होऊ द्यायचे, कोमटसुद्धा नाही ठेवायचं।
पूर्ण थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून टाकून घेणार आहोत आणि हे पीठ मळून घेणार आहोत. तर पीठ मळताना आपण जसं गव्हाचं पीठ मळतो जोर देऊन तसं मळायचं नाही. हलक्या हलक्या हाताने आपण हे पीठ फक्त जमा करत जायचे आणि याचा गोळा बनवून घ्यायचे. तर हे तुम्ही एकदा जरी दूध टाकलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. अगदी परफेक्ट असं हे मेजरमेंट आहे. पण आपण थोडं थोडं टाकूया आणि हे पीठ मळून घेऊयात. तर आपण गव्हाचं पीठ मळताना खूप जोर देतो आणि एकत्र करून ते पीठ मळून घेतो. तर तसं करायचं नाही. हे फक्त आपल्याला जमा करून घ्यायचे आणि याचा गोळा बनवायचे. तर थोडं थोडं मी इथे दूध टाकून घेते आणि हे पीठ हलक्या हाताने मळून घेते. जसजसं आपण दूध टाकत जाऊ आणि हे मिक्स करत जाऊ तसं याचा गोळा बनायला सुरुवात होतं. तर जेवढं आपण दूध घेतले तेवढ्या दुधामध्ये हे पीठ व्यवस्थित मळून होतं. अजिबात एक्स्ट्राचं दूध लागत नाही. तर आपण जे दूध घेतले ते परफेक्ट असं योग्य प्रमाणात घेतलेलं आहे. अजिबात एक्स्ट्राचं दूध लागत नाही. आपण आता हे सर्व दूध टाकून घेतोय. तर तुम्ही पहा एवढ्या दुधामध्ये व्यवस्थित हे पीठ मळून होतंय. तर राहिलेलंसुद्धा सर्व मी ते दूध टाकून घेतले. हे पहा आता एवढ्यामध्ये आपला हा व्यवस्थित गोळा तयार होतोय. तर आता आपण हे पीठ मळून घेऊयात. तर तुम्ही पाहत असेल सर्व दूध वापरलेलं आहे आणि परफेक्ट असा याचा गोळा तयार झालेला आहे. राहिलेलंसुद्धा सर्व पीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि हे पीठ मळून घ्यायचे. तर हलक्या हाताने मी मळते, अजिबात त्याला जोर वगैरे देत नाही. साईडचं पीठ आहे ते याच्यामध्ये मिक्स करून घेते. तर पहा इथे आपलं हे परफेक्ट असं पीठ मळून आहे आणि दूध तेवढंच आपण वापरलेलं आहे. तर हे खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे. तर खूप साऱ्या भरपूर लेअर पडण्यासाठी तुम्हाला इथे दाखवते व्हिडिओमध्ये तसंच सेम करायचं आहे. पीठ असं मोडून मोडून घ्यायचं म्हणजे खूप साऱ्या लेयर्स पडतात आणि शंकरपाळी अतिशय खुसखुशीत होते. तर आता आपण हे पीठ झाकून ठेवूयात 10 मिनिटासाठी. वेळ असेल तर ठेवा किंवा लगेच बनवल्यात तरीसुद्धा चालेल. मी इथे फक्त 10 मिनिट असेच ठेवून घेते. तर 10 मिनिटानंतर आता आपण हे शंकरपाळ्या बनवायला घेऊयात. तर इथे आपण जे पीठ मळून ठेवलेलं आहे ते चांगलं मुरलेलं आहे. तर याचे आपण आता 2 भाग करून घेऊयात. तर मोठा असा एक गोळा करून घ्यायचा पिठाचा. तर पहा तुम्ही असं हे पीठ घट्ट ठेवलेलं आहे. खूप पातळ नाही आहे किंवा खूप घट्टही नाही आहे, मीडियम असं ठेवलेलं आहे. तर याचा एक गोळा करून घेतला आहे आणि आता हा असा गोल गोल करून घ्यायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित लाटता येतं. आणि शंकरपाळी बनवताना थोड्याफार क्रॅक्स जातातच पिठाला. तर त्या जाऊ नये म्हणून अशा हे आपण गोल गोल करून घेतलेलं आहे. असं केलं तर क्रॅक्स अजिबात जात नाही आणि गेलं तरी काही हरकत नाही. आपण साईडच्या कडा काढूनच घेतो. तर इथे मी एक गोळा घेतला आहे मोठा आणि थोडं त्याला गोल करून चपटं केलं आहे म्हणजे आपल्याला सहज ते लाटता येईल. तर हे पहा आपण जसं गोल करून घेतलं त्यामुळे याला जास्त क्रॅक जात नाहीत. तर आपण चपाती लाटतो तसंच लाटायचे सेम, पण हे जाडसर ठेवायचे. खूप पातळ असं लाटून घ्यायचं नाही. खूप पातळ जर लाटलं तर शंकरपाळ्या कडक होतील. आपल्याला हे जाडसर ठेवायचे. जरा जास्त जाड राहिलं तरीसुद्धा चालेल पण पातळ लाटून घ्यायचं नाही. तर तुम्हाला मी इथे याची थिकनेस दाखवते. हे पहा एवढी याची जाडी ठेवायची आहे. तर आता आपण हे कापून घेऊयात. तर तुम्हाला ज्या आकारामध्ये शंकरपाळ्या आवडतात तशा कापून घेऊ शकतात. याच्यापेक्षा पातळ लाटायची नाही. एवढी साईज परफेक्ट आहे. तर आता आपण इथे चौकोनी आकारामध्ये हे कापून घेऊयात. तर अगोदर साईडच्या मी कडा काढते. तसं तर याला क्रॅक अजिबात जात नाहीत, पण आपण साईडच्या कड्या काढल्यामुळं व्यवस्थित आपल्याला बॉक्स टाईपमध्ये या शंकरपाळ्या मिळतात. त्यामुळे इथे मी साईडच्या कडा कापून घेतलेत. आता आपण या चौकोनी आकारामध्ये शंकरपाळ्या कापून घेऊयात. तुम्हाला आवडत असेल तर जसं आपण कापण्या करतो किंवा काजू कतली करतो तशा आकारामध्ये करू शकतात किंवा बॉक्स टाईपसुद्धा अशा करू शकतात. तर इथे मी बॉक्स टाईपमध्येच करते. तर सगळ्यात अगोदर आपण याच्या कडा काढून घेतलेत आणि आता सरळ अशा कट करून घेऊयात. तर तुम्हाला बारीक मोठ्या जशा आकाराच्या हव्या आहेत तशा तुम्ही इथे कापू शकतात. तर मी खूप मोठ्याही नाही आणि खूप बारीकही नाही, मीडियम साईजमध्ये या शंकरपाळ्या कापून घेते आहे. तर अगोदर आपण आडव्या कापून घेतल्यात, आता उभ्या कापून घेऊयात. तर परफेक्ट अशा आपण चौकोनी आकारामध्ये या शंकरपाळ्या कापून घेतलेल्या आहेत
आणि या शंकरपाळ्या आत्ता जरी तुम्हाला अशा बारीक दिसत असेल तरीसुद्धा तळल्यानंतर या डबल टिबल फुगतात। हे पहा, याची जाडी एवढी ठेवली आहे। तर आता आपण या शंकरपाळ्या काढून घेऊयात, मोकळ्या करून घ्यायचेत आणि लगेचच तळायलासुद्धा घेऊया। तर शंकरपाळ्या लाटतानाच तेल गरम करण्यासाठी ठेवायचं, म्हणजे मिडियम गॅसवरती तेल चांगलं गरम होतं आणि आपल्याला या शंकरपाळ्या मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायच्या आहेत। खूप कडकडीत तेल नको आहे किंवा खूप कमीही नको आहे। तर ह्या सर्व शंकरपाळ्या मी मोकळ्या करून घेतल्यात। आता आपण तळायला घेऊयात। तर तुम्हाला दिसत असेल याची साईज, आकार अगदी परफेक्ट अशा जमलेल्या आहेत। तर चला वेळ न घालवता तळून घेऊयात। तर इथे पाहू शकता तेल चांगलं मी गरम करून घेतले आणि गॅस आता मीडियम केला आहे। तर आता आपण या शंकरपाळ्या याच्यामध्ये टाकून घेऊयात। तर मी इथे झाऱ्यावरती घेऊन या शंकरपाळ्या टाकून घेते आहे। आत्ता जरी त्या एकमेकाला चिकटल्या तरीसुद्धा तेलामध्ये टाकल्यानंतर जशा त्या तळत जातील तशा त्या मोकळ्या होतात। हाताने एक एक टाकण्यापेक्षा झाऱ्यावरती थोड्या थोड्या ठेवून टाकल्या तर पटापट टाकता येतात। तर तुम्ही पाहत असेल तेल व्यवस्थित मिडियम गॅसवरती तापलेलं आहे आणि हलके हलके याला बबल्स येत आहेत। तर असंच आपल्याला तेल तापलेलं हवं आहे। आता इथे मी पहिल्या बॅचमध्ये अर्ध्या शंकरपाळ्या टाकून घेतल्यात। तर शंकरपाळ्या टाकल्या लगेच त्याला झारा उलटण काहीही लावायचं नाही, थोड्या वेळ तसंच ठेवायचं। थोड्याशा तळू द्यायच्या, त्याचं व्यवस्थित कवर सेटिंग झालं की मग या आपण चमच्याने किंवा झाऱ्याने हलवून घ्यायचे। तर इथे पाहू शकता चांगले याला बबल्स येत आहेत। थोडा वेळ झालेला आहे शंकरपाळ्या टाकून। आता आपण चमच्याने हलक्या हाताने फक्त याच्यामध्ये चमचा असा फिरवून घ्यायचा, म्हणजे शंकरपाळ्या व्यवस्थित हलवल्या जातात। तर गॅस मी मिडियम ठेवलेला आहे आणि आता आपण मिडियम गॅसवरती या शंकरपाळ्या तळून घेणार आहोत। तर गॅस जर मोठा केला आणि तेल खूप तापलेलं असेल तर पटकन याला वरून लालसर रंग येईल आणि आतमध्ये शंकरपाळ्या कच्च्याच राहतील। त्यामुळे आपण मिडियम गॅसवरच ह्या शंकरपाळ्या तळून घेणार आहोत। शंकरपाळ्या तळताना घाई करायची नाही, थोडासा वेळ देऊन शंकरपाळ्या तळल्या तर चांगल्या त्या आतपर्यंत तळल्या जातात, अजिबात कच्च्या राहत नाहीत आणि खुसखुशीतसुद्धा होतात, एकसारखा रंग येतो। तर मेन महत्त्वाच्या गोष्टी शंकरपाळ्या बनवताना म्हटलं तर तळताना छान त्या एका रंगावरती एकसारख्या रंगावर तळून घ्यायच्या आणि मोहन परफेक्ट टाकायचं। एकाच वाटीने सर्व प्रमाण घ्यायचं, अजिबात तुमच्या शंकरपाळ्या बिघडणार नाहीत। कोणी जर केव्हा केल्या नसतील शंकरपाळ्या तर हे योग्य प्रमाण घेऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहून अशाच्या अशा बनवल्या तर अजिबात चुकणार नाही। 100% गॅरंटी मी देते की शंकरपाळ्या अतिशय मस्त अशा होणार। तर नक्की करून पहा येत्या दिवाळीला आणि कशा झाल्या त्यासुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर इथे आता हलकासा याचा कलर चेंज होत चालला आहे आणि आता सतत हा झाऱ्या अधूनमधून फिरवत राहायचा, त्यामुळे शंकरपाळ्यांना एकसारखा रंग येतो। तर हळूहळू याचा रंग चेंज होत चालला आहे, तुम्ही पाहू शकतात। तर हे पहा हलकासा याला लालसर रंग येत चालला आहे। तर आपण इथे अर्धा किलो मैद्याचं प्रमाण घेऊन या शंकरपाळ्या बनवल्यात। तुम्हाला 1 किलो मैद्याचं जर बनवायचं असेल तर हेच प्रमाण तुम्ही डबल करून बनवू शकतात। तर आता याला छान लालसर रंग आला आहे। तर असा रंग आला की शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत, जास्त डार्क कलर करायचा नाही, कारण आपण जेव्हा तेलामधून शंकरपाळ्या काढून घेतो तरीसुद्धा त्यामध्ये कुकिंग प्रोसेस चालूच असते। शंकरपाळ्या खूप गरम असतात, त्यामुळे त्याचा कलर आणखीन थोडासा डार्क होत जातो। तर अशा रंगावरती या शंकरपाळ्या आपण काढून घेतल्यात, तुम्ही पाहू शकतात किती छान याला रंग आला आहे आणि छान अशा भरपूर लेयर्स सुटलेले आहेत। तर बाकीचे सुद्धा सर्व शंकरपाळ्या आपण अशाच बनवून घेणार आहोत। तर आहेत की नाही भरपूर लेयर्स। तर दुसऱ्यासुद्धा शंकरपाळ्या मी राहिलेल्या अशाच तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत एकसारख्या रंगावरती आणि शंकरपाळ्या एकसारख्या रंगावर तळायच्या। अगोदर तळल्या त्या डार्क, नंतर तळल्या त्या थोड्याशा पांढरट, अशा तळायच्या नाही। तर मी तळतच इथे शंकरपाळ्यासुद्धा बनवून घेते, एक साईडला बनवते एक साईडला तळूनसुद्धा घेते, कारण शंकरपाळ्या तळायला वेळ लागतो। तर अधूनमधून हलवतसुद्धा राहायचं आणि शंकरपाळ्यासुद्धा खाली आपण पोळपाटावर बनवून घेऊ शकतात। कोणी मदतीला असेल तर आणखीनच उत्तम, आणखीन पटापट हे कामं होऊन जातात। तर इथे राहिलेल्यासुद्धा सर्व शंकरपाळ्या मी अशाच एकसारख्या रंगावर तळून घेते। तर यासुद्धा शंकरपाळ्या मी तळून घेतले। तर हे पहा पहिल्यांदा एकदा तळून घेतल्या, त्यातल्याच राहिलेल्या परत तळून घेतल्या। तर
तुम्हाला दिसत असेल एकसारखा रंग आहे, तर सर्व शंकरपाळ्या मी अशाच तळून घेणार आहे. तर हे पहा, अर्धा किलो मैद्याच्या अचूक प्रमाणासह आपल्या इथे शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. आणि शंकरपाळ्या बनवायला वेळ लागत नाही. एकदा का पीठ मळलं आणि आपण बनवायला घेतल्या तर पटापट होतात. तरी ते पाहू शकतात किती छान या फुगलेल्या आहेत आणि खुसखुशीत झालेत. ह्याला चांगल्या लेअर पडलेल्या आहेत. तर तुम्हाला इथे मी एक तोडूनसुद्धा दाखवते. तर खूप या गरम आहेत. तर हे पहा, अतिशय खुसखुशीत अशा बनलेल्या आहेत. आणि कलर म्हणाल तर अतिशय परफेक्ट असा एकसारखा हा कलर आलेला आहे. तर त्यामुळे तळताना सारखं याला मिक्स करत राहायचं, हलवत राहायचं, म्हणजे शंकरपाळ्यांना सर्व बाजूंनी एकसारखा रंग येतो आणि शंकरपाळ्या चांगल्या तळून होतात. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही प्रमाणात, म्हणजे अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणात तुम्हाला वाटीनंसुद्धा सांगितलेलं आहे, अशा आपण या शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत. तर अतिशय खुसखुशीत बिस्किटासारख्या या शंकरपाळ्या झालेल्या आहेत. तर तुम्ही ते साईज पाहू शकतात. जेव्हा आपण लाटून कापून घेतल्या त्यावेळेस याची साईज आणि तळल्यानंतर डबल टिबल ही साईज झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली शंकरपाळीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज दिवाळीच्या फराळांचे व्हिडिओ पाहायला मिळतील. बाय बाय.